काय नाव आहे? चरित्राचं नाव काय? येळापूर. काय नाव आहे? लक्षात ठेव. चरित्राचं नाव काय? स्वामी पूर्वार्ध काळामध्ये 2 वेळाला आणि उत्तरार्ध काळामध्ये एकदा आलेले. या ठिकाणी या परिसरामध्ये स्वामी जवळजवळ 10 महिने राहिले. किती? 10 महिने. आता चतुर्वेदाचा एक मड होता, आता ते स्थान उपलब्ध नाही. आता जे तुम्ही 12 नंबर 14 नंबर हे आपण अलीकडचे नंबर एक स्थान ओळख व्हावी म्हणून दिलेली आहे. लक्षात घ्या. काय दिलेली आहे? स्थान ओळख व्हावी म्हणून दिलेली आहे. वांचून त्या काळात फक्त लेणीच अशी असायची. मानकेश्वराचं लेणं, यमकेचं लेणं, त्यानंतर काकोसवाडियाचं लेणं, अशी ती नावं सर्व आलेली आहेत. तर आता तुम्ही ही जी ठराविक 3-4 लेणी स्थानं केली, पाहायला गेलं तर आजच्या काळखंडामध्ये अशी यथावत स्थिती असलेली स्थानं फार दुर्मिळ आहेत. जसंच्या तसं स्वामींच्या काळचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्याही पहिले साधारणतः 1000, 1500, 2000 वर्षापूर्वी हे बनवलेलं आहे. किती? स्वामींच्याही अगोदर, म्हणजे स्वामी आले त्यावेळेला हे सगळं तयारच होतं. हे सगळं आहे तसंच होतं. ज्यानं हे बांधलं त्याचं नाव आहे छायापुरुष किंवा काकोसवाडी आहे. काय म्हणायचं त्याला? काकोसवाडी आहे. आणि हा काय मनुष्य जरी जीव असला तरी तो काही सामान्य नव्हता. एकतर तो देवतेचा विग्रह असावा अथवा देवतेचा विद्यावंत असावा. आता तुम्ही पहिलं जे छायापुरुषाचं केलं तर त्याची प्रतिमा म्हणजे सावली पडत होती. तर भक्तजन म्हणले हे काय? तर स्वामींनी सांगितले हा छायापुरुष की ज्यानं हे बांधलं आणि ती छाया इथं पडते. जसं डोमेग्रामला महत्त्व आहे, जसं परमेश्वरपुराला महत्त्व आहे, जसं छिन्नस्थळीला महत्त्व आहे, जसं त्या ठिकाणी क्षेत्रकाग गुडा असतील याला महत्त्व आहे, सिन्नरला महत्त्व आहे, त्याच्याही अधिक तोडीचं हे महास्थान आहे. लक्षात घ्या, हे महास्थान आहे. दायंबासांना स्वामी सांगत होते, निरूपण करताना सांगतात हे विशेषही येळापुरी असं. काय म्हणतात स्वामी आमचे? इथं विशेषत्वानं स्वामी आहेत वेळापूरला. जो राजा स्वामींच्या दर्शनाकरता निघाला होता त्याच्या दरबारातली जी मंडळी इकडे यायची ती याच भागामध्ये येत होती सगळे राजवाड्यातून. मग त्याचा दरबार ओस पडायचा. कुठे गेले सगळे अधिकारी मंत्री? मग तो जो त्याचे मंत्रिमंडळ सगळे इकडेच यायचे. चतुर्वेदाचा मठ असेल किंवा या इकडे स्वामी विहरणाला कधी आले तिकडे येऊन भेटायचे. असं हे वेळापूरचं एक आगळं वेगळं महत्व आहे. स्वामींचं बराच काळ वास्तव्य, 10 महिन्याचं वास्तव्य म्हणजे फार होतं चतुर्वेदाच्या मठामध्ये. आणि इथे स्वामींना भेटायला सारंग पंडित असतील किंवा तुमचे इतर भक्त, जानोपाद्य सुद्धा, जे जानोपाद्यांचा आपण उल्लेख करतो की ते गेले मठाकडे तिकडे, स्वामी आत मठामध्ये होते, अंधार होता आणि मग दिसावा प्रकाश बाईसानं जर दिवा लावला तर स्वामींना बघेन. ते स्थान इकडंच आहे चतुर्वेदाचा मठ वगैरे. आता ते सध्या उपलब्ध नाही आहे, परंतु देवभाग्यानं आपल्याला ही जी काही स्थानं यथावत स्थितीमधली स्थानं आहेत. तुम्ही आता इकडचे आतलं एक स्थान केलं जिथं स्वामींचा तो ओटा आहे शयनासनाचा, बाईसांची आतमध्ये खोली. तर हे सर्व यथास्थिती जसंच्या तसं आहे. आता इथे बाईसांना सुद्धा रात्री आवाज येणं किंवा त्या मूर्तीतून ते दिसणं, भक्तजनांना सुद्धा ते दिसलेलं आहे की त्या मूर्ती अशा चांगदी भट्ट होते. तर ते मूर्तीचे डोळे लकलकतायत, बोलल्यासारखे करतायत, हातपाय हल्ल्यासारखे वाटतायत. मग ते विचारतात की जी हे कसं काय? स्वामी म्हणतात तुम्ही जर त्यांना विचारलं असतं त्या मूर्तींना तर ते बोलले असतं तुमचे. आता हे जर आपला जर एखादा गेला मूर्ती बोलायला लागली तर कॅमेरा खाली पडेल, सगळं खाली पडेल, मुंबईला ऍडमिट व्हावं लागेल. पण ही त्या काळची म्हणजे आहे फार त्या ठिकाणी. आणि स्वामी बऱ्याच आहेत गोष्टी. इकडे आदंडीनाथाचं वर आहे ना बाबा, इकडे त्या पलीकडच्या बाजूला खाली तो मळा वगैरे कुठे आहे? बरेच हा संपूर्ण जो डोंगर आहे परिसर हा सर्व आतून पोखरलेला आहे. अनेक लीळा आहे. स्वामी एकदा आतून आत गेले आणि बाहेर पडले. चरणविरा ढकल्या कुठे आहे? ते त्या बाजूला तिकडे जिथे ते पाणी उपसत होते आणि ते पाणीच संपेना, हाताला कापरं आली, दंड असे सुजले. ते म्हणतात जी पाणी संपेल. स्वामी म्हणतात ते पाणी कसं आहे? सामर्थ्योदक आहे. तिथं ते देवतेचं सामर्थ्य आहे, तुम्ही त्याची चेष्टा केली. अशा प्रकारे अनेक लीळा आहेत.
आता या ठिकाणी सांगायचं म्हणजे स्वामींनी श्रीकृ बाबा सुद्धा दाखवलेलं आहे. एनके कुठे आले बाबा? हा ते तिकडे आहे, तिकडे पुढे. आता आपण जिकडे इकडे वळलो ना त्या पलीकडच्या भागात तिकडं सारंग पंडित आले होते आणि ते म्हणतात जीजी मला श्रीप्रभू दाखवा. सांगतात असं कसं श्रीप्रभू दाखवता येईल, ते परमेश्वरपूरला आहेत. ते म्हणे देवा तुम्ही दाखवलं तर दिसेल. आणि मग स्वामींनी टेक दाखवला. असंच टेकाडाचं ना हे असं तिकडं टेक असावं तिथं स्वामी हे बघा टेकाळे उतरत आहेत श्रीप्रभू. आणि श्रीप्रभू दिसले ते उतरताना ते स्थान तिकडे येतात एनकेच आहे. ते आहे का बाबा तिकडे उपलब्ध? आता वर आहे तिकडे. बरं असे आता करायचं म्हटलं तर 2 दिवस पाहिजे. किती पाहिजे? 2 दिवस. तुम्ही हे केलं फक्त 10%, 20% केलेलं आहे. अजून भरपूर आहे. पलीकडच्या बाजूला 1 नंबर अजून ते आपण किती नंबर पासून चालू केलंय? 16. हा ते अजून भरपूर आहे. ते आता इकडे सुद्धा आहेत 1 ते 15 बरेच आहेत, 25 पर्यंत आहेत ते. याची माहिती सर्व तुम्हाला लीळा चरित्र किंवा वेळापूरदर्शन नावाचं आहे किंवा स्मरणपाठामध्ये जे आहेत त्या सर्व चरित्रामध्ये तुम्हाला माहिती त्याची यथातथ्य माहिती मिळेल. मला वाटतं जाधववाडीचे बाबा सुद्धा 93च्या अगोदर हा ना सुरुवातीच्या काळखंड इथंच त्यांनी आचरण वगैरे सगळं इथंच केलं सर. त्यावेळेला कोणी नव्हतं, भिक्षा मागून यायचे, इथं स्मरण करायचे. इथं हे गव्हर्नमेंटने सुद्धा घेतलेलं नव्हतं ताब्यात. हे आता दिसतंय सगळं. अगदी 15 वर्षापूर्वी आम्ही येऊन गेलो तर काही नव्हतं. गाड्या सुद्धा इथपर्यंतच होत्या. आम्ही गाड्या घेऊन इकडनं आलेलो आहे त्यावेळेला गाड्या. आता हे नंतर गव्हर्नमेंटनं थोडंसं हे अंडरटेकिंग करून त्याला एक सुरक्षा हे केलेली. सांगायचा भाग असा आहे हे स्थान तुम्ही हे महास्थान आहे, हे याची डोमेग्रामच्या बरोबरीचं स्थान आहे. लक्षात घ्या हे काही सामान्य नाही. तुम्ही चालला वास्तविक चप्पल सुद्धा आपण तिथंच काढायला पाहिजे होती ट्रॅव्हल्समध्ये. सगळं नमस्कारी आहे. तुम्ही पायऱ्यातून गेला वर पट्टीशाळा तुम्ही ऐकल्यात ना? फक्त वेळेमध्ये ऐकल्या. पाहिल्याना तर पट्टीशाळा कशा असायच्या, कसे स्वामी वेडे मारायचे. मग हे सर्व जे काही आहे आपण फक्त श्रवण केलेलं आहे, श्रुत केलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण ते यथास्थिती त्या काळची जी आहे की त्या स्थापत्य कलाशास्त्र त्या काळचं आहे ते जर पाहायचं असेल तर आपल्याला वेरूळला यावं लागेल. आणि स्वामी दायनबासांना म्हणतायत की हे विशेष येळापुरी असं. लक्षात घ्या स्वामी काय म्हणतायत? हा इथं आमचा वेगळा मनोधर्म या स्थानाच्या ठिकाणी. आणि म्हणून हे महास्थान आहे. तुम्ही हे जे स्थान केलं हे डोमेग्राम परमेश्वरपूर यांच्या बरोबरीचं हे महास्थान आहे. लक्षात घ्या हे काही सामान्य नाहीये. आपलं दुर्दैव आहे आपल्याला तो चतुर्विध मठ मिळाला नाही जिथे स्वामींचं वास्तव्य झालं. ठीक आहे, पण जे काय उपलब्ध आहे हे आपल्यासाठी फार मोठी पर्वणी आहे. तुमचं सर्वांचं भाग्य आहे आपल्या सर्वांचं की बाबा हे आपल्याला पाहायला आलं. दादा आले आपले जाधववाडीचे, त्यांनी तुम्हाला दाखवलं. ते सर्वजण सेवा करत असतात. कुणी जरी आले तरी सर्वांना ते आज तुम्ही गेला परत गाडी आली की परत येणार ते करायला. आपण 2 लेण्यातच जमून गेलो. ते मात्र किती जरी गाड्या आल्या तरी येत असतात. त्यांची सेवा आहे. खाली आश्रम आहे. फार मोठा संघर्ष करून त्यांनी त्या ठिकाणी आश्रम फार त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारचा भरपूर. आता लीळा सांगायचं म्हटलं तर तुम्ही पूर्वार्धामध्ये